नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आहे. काल थोड्या प्रमाणावरती हप्ते वितरण झालं. अजून मोठ्या प्रमाणावरती ज्या लाडक्या बहिणी पात्र असून हप्ते आले नव्हते तर अशा लाडक्या बहिणींसाठी पुन्हा खुशखबर आलेली आहे. महाराष्ट्र शासनातर्फे डीबीटी पुन्हा सुरू झालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींच्या आला संलग्न बँक खात्यामध्ये जो सन्मान निधी आहे साधारणतः जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता पुन्हा जमा होण्याची प्रोसेस सुरुवात झालेली आहे. अगदी मोठ्या प्रमाणात वितरण आज देखील सुरू झालेलं आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा पुन्हा संपलेली आहे. काल ठराविक लाडक्या बहिणींच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पैसे आले. आज देखील लक्षात घ्या आता उर्वरित पात्र लाडक्या बहिणींना अजून 1 ते 2 दिवस पुन्हा डीबीटी चालू राहणार आहे. त्यामुळे आज हप्ते उशिरापर्यंत लाडक्या बहिणींना पुन्हा जमा होतील. जर आज हप्ता आला नाही आहे तरी घाबरून जायचं कारण नाही आहे. अजून 1 ते 2 दिवस किमान डीबीटी चालू राहणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींची प्रतीक्षा पुन्हा संपलेले आहे. आज जर तुमचा हप्ता आला असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा, जेणेकरून इतर लाडक्या बहिणींना ही अपडेट पाहता येणार आहे. त्यांना कळून जाणार आहे की कुठे कुठे आज सन्मान निधी जमा झालेला आहे. तर अशा प्रकारची ही अतिशय महत्त्वाची पुन्हा अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा सन्मान निधी पुन्हा मोठ्या प्रमाणावरती मोठ्या संख्येने हप्ते वितरण होण्यास सुरुवात झालेली आहे. तर अशा प्रकारची ही खुशखबर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण माहिती देतच आहोत. मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त जुलै महिन्याचा सन्मान निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे. अशा प्रकारची अपडेट सर्व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.